तुमच्या मनात ईव्हीएम का, आमच्या मनात नाही आहे. तुमच्या मनात का खवखवते ईव्हीएम. आम्ही काय बोललो का काल? आमच्याकडून पुढे काय भूमिका होती का ईव्हीएमची? पण तुमच्या डोक्यात आणि उद्या जे ईव्हीएम आहे ना, ते तुमच्या मनात तोंडातून बाहेर. आम्ही परत सांगतो, एक निवडणूक फक्त बॅलेट पेपरवर घ्या. सिर्फ एक चुनाव लेके दिखाइए बैलेट पेपर पर, और फिर हम बात करेंगे ईवीएम के ऊपर. ईव्हीएमची चर्चा सुरू झालेली आहे सोशल मीडियामध्ये आणि आताही काँग्रेस भवनमध्ये दिल्लीच्या काँग्रेस भवनच्या बाहेर ईव्हीएम बंद करा अशा पद्धतीची घोषणाबाजी केली जाते. निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी आम्हाला सांगितलं होतं, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही आणि ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय सवय यंत्रणेच्या बाबतीत एकदम भाष्य करणं योग्य वाटत नाही. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या मधल्या ओळीचा हा भाग बघितल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांच्या मनातली शंका दूर होईल, परंतु अजूनही असे खूप प्रेक्षक असतील की ज्यांना असं वाटेल की हो, हे शक्य आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की राजकीय पक्ष जेव्हा एखादा मुद्दा, म्हणजे सगळे राजकीय पक्ष जेव्हा एखादा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर ठेवतात, तेव्हा त्यांचा जो राजकीय हेतू असतो, तो हेतू मतदारांना किंवा मतदारांच्या मनामध्ये चलबिचल उभा करणं हा मुख्यत्वे असतो. कारण हे बघा, 2019 निवडणुकीच्या आधी, लोकसभा निवडणुकीच्या आधी हीच ती राज्य होती की जी भारतीय जनता पार्टीनं गमावली होती. छत्तीसगड होतं, मध्य प्रदेश गमावलं, तर नंतर त्यांनी सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि त्यांच्या राजकारणाचा अलीकडचा स्थायी भाव आहे तो बघून ते राज्य परत मिळवलं, ते मध्य प्रदेश आणि राजस्थान. आणि हे राज्य आता पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे आल्यानंतर जो नुकताच लागलेला कर्नाटकचा विजय, काँग्रेसला मिळालेला विजय आहे किंवा अगदी तेलंगणात काल मिळालेला विजय, हे सगळं विसरून विरोधी पक्षनेते स्पेशली श्री संजय राऊत, आणि ते फक्त संजय राऊतच बोलत असते तरचा भाग कदाचित आपण जे त्यांची इतर वक्तव्य असतात त्याप्रमाणे तो बघितला असता. परंतु काल दोन गोष्टी सोशल मीडियामध्ये ट्रेंड होत होत्या. एक होती ती म्हणजे पनोती आणि दुसरा शब्द होता तो म्हणजे ईव्हीएम. पण एवढंच नाही, काल श्री शरद पवार यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी सुस्पष्ट शब्दामध्ये असं म्हटलं नाही की ईव्हीएम हॅक होते किंवा नाही. ते असं म्हणाले की हो, अशा पद्धतीच्या तक्रारी असतात आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तरी त्यातली सगळी सत्यता कळाल्याशिवाय पूर्णपणे एखाद्या यंत्रणेला म्हणजे ईव्हीएमला आपल्याला दोष देता येणार नाही. बरं, फक्त तेच बोलतायत असं नाहीये. काल मध्य प्रदेशमध्ये हे निकाल आल्यानंतर दिग्विजय सिंग यांनी, जे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे एक जबाबदार नेते आहेत, त्यांनी पण सांगितलं की देखिए मैंने 6 महीने पहले यही बोला था, म्हणजे ईव्हीएम हॅक होऊ शकते आणि हा विजय ईव्हीएमचा आहे. किंवा कपिल सिब्बल सारखा अत्यंत ब्रिलियंट माइंड, कारण ज्यांनी कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टातली आर्ग्युमेंट ऐकलेली आहे, तर कपिल सिब्बल म्हणजे कोणीतरी असा व्यक्ती नाहीये की जो उठला आणि कुठलाही अभ्यास न करता तो काहीतरी बोलतोय. तो कपिल सिब्बल सुद्धा जेव्हा मुंबईमध्ये इंडिया आघाडीची शेवटची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये श्री कपिल सिब्बल आणि श्री दिग्विजय सिंग हे दोघं असं म्हणत होते की इंडिया आघाडीसमोर एक प्रेझेंटेशन झालं पाहिजे की हो, ईव्हीएम हॅक होतं. बरं, आजचा सामनातला अग्रलेख, त्यानंतर कालची श्री उद्धव ठाकरे यांची भाषा आणि आज श्री संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद असं सुचवते की विरोधी गटातल्या काही मंडळींचं मत असं आहे की हा विजय हा ईव्हीएमचा विजय आहे आणि ईव्हीएममुळेच भारतीय जनता पार्टी ही जिंकत आलेली आहे. आता त्यामुळेच तर आपल्याला हे बघायचं की मुळात विरोधी पक्ष हे अशा पद्धतीचा नेरेटिव्ह का सेट करतात आणि त्याच्या मागचं राजकारण काय. पण त्याच्या आधी आम्ही काही तज्ज्ञ मंडळींशी बोललो आणि आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की जो प्रश्न खरं तर गेली 2 दशकं चर्चेत आहे आणि ज्या प्रश्नाचा इलेक्शन कमिशननी यापूर्वी स्वच्छ शब्दामध्ये निवाडा दिलेला आहे, तरी सुद्धा असं का होतं की ईव्हीएम बद्दल चर्चा होते आणि इलेक्शन कमिशनचं त्याबद्दलचं काय मत आहे. तर 2 शब्द मी तुम्हाला जे सांगतोय ते फार महत्वाचे आहे. ईव्हीएम कॅन बी माल फंक्शन बट कॅनॉट हॅक. ईव्हीएम मध्ये मालफंक्शन होऊ शकतं पण तिला हॅक करता येऊ शकत नाही. इलेक्शन कमिशन समोर कोण कोण गेलेली मंडळी आहेत बघा. काही वेळेला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जशी तक्रार केली तशी काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे
इलेक्शन कमिशनकडे ईव्हीएमच्या गैरवापराबद्दल किंवा ईव्हीएम कॅन बी हॅक अशी तक्रार केलेली नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की 1982 साली आपल्याकडे केरळमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर सुरू झाला आणि 2004 पासनं ईव्हीएम हे सार्वत्रिक पद्धतीनं वापरायला देशात सुरुवात झाली. इंटरेस्टिंगली भारतीय जनता पार्टीची याच्या आधीची सत्ता गेली ती 2004ला, की जेव्हा इंडिया शायनिंग वरती आधारित राहून आत्ता जसं ह्या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय तसं 2004 मध्ये या 3ही राज्यामध्ये मिळाल्यानंतर प्रीपोल इलेक्शन करून भारतीय जनता पार्टीने निवडणूक घेतली होती आणि त्याच्यामध्ये वाजपेयींसारख्या आता जशी नरेंद्र मोदी यांची पॉप्युलरिटी आहे तशी तेव्हा श्री वाजपेयी यांची होती, पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आणि त्यानंतरची 10 वर्ष हे काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं ज्याचे पंतप्रधान होते श्री मनमोहन सिंह. त्यामुळे काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे कधीही ईव्हीएम हॅक होतं अशी तक्रार केलेली नाही. इनफॅक्ट इलेक्शन कमिशनकडे अशा तक्रारी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि आम आदमी पक्षानं केली तेव्हा इलेक्शन कमिशननं सांगितलं की प्लीज कम फॉरवर्ड अँड प्रूव्ह की ईव्हीएम कॅन बी हॅक. ईव्हीएम जर हॅक होत असतील तर तुम्ही त्याचं आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन द्या. परंतु त्या डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी ना राष्ट्रवादी काँग्रेस ना आम आदमी पक्षानं कधी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये जाऊन असं सिद्ध केलं. त्यामुळं इलेक्शन कमिशनच्या पातळीवरती निसंदिग्ध शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की भारतातल्या कुठल्याही व्यक्तीनं ईव्हीएम हॅक होतं असं सिद्ध केलेलं नाही. आणि म्हणूनच आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ईव्हीएम कॅन बी माल फंक्शन आणि ईव्हीएम कॅन बी हॅक याच्यातला फरक काय. तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की माल फंक्शनचा अर्थ काय होतो आणि मग व्हीव्हीपॅट ह्याबद्दलची जी आपली जी मतं असतात त्या मताबद्दल येस. तर बघा, भारतीय निवडणूक आयोगानं केरळमधील पारऊर विधानसभा मतदार क्षेत्रात 1982 साली प्रायोगिक तत्वावरती पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्याला आपण ईव्हीएम म्हणतो त्याचा वापर सुरू केला. 2004च्या अखेरीला निवडणुका ह्या देशामध्ये आपल्या पूर्णपणे ईव्हीएमवरती सुरू झाल्या म्हणजे ऑलमोस्ट 20 वर्ष झालेली आहे. ईव्हीएमचा भारतीय निवडणुकीतील प्रवेश हा अनेक राजकीय पक्षांच्या भुवयावर करून गेला, कारण आज अमेरिकेसारख्या सर्वात मोठ्या डेमोग्राफीच्या दृष्टीनं मोठ्या असलेल्या लोकशाहीमध्ये सुद्धा बॅलेटवरती निवडणुका होतात आणि म्हणून आपल्याकडे ही नेहमी चर्चा असते की जे अमेरिकेमध्ये होतं ते भारतात का नाही. आता सुद्धा श्री संजय राऊत म्हणाले की फक्त एक निवडणूक तुम्ही बॅलेटवरती घेऊन दाखवा. प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा सतत असं म्हणत असतात की हा ईव्हीएमचा विजय आहे. त्यामुळं ही जी चर्चा होते त्या चर्चेत दाखला म्हणून आपण अमेरिकेचं नेहमी उदाहरण देत असतो की बघा अमेरिकेमध्ये मात्र बॅलेट वरती निवडणुका घेतात. निवडणूक आयोगाला पारंपरिक मतदान पद्धतीचा स्वीकार करण्याचे निर्देश ही वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही ह्या ऑप्शनचा विचार करा पण सोबत व्हीव्हीपॅटची संख्या तुम्ही वाढवा असं म्हटलं जातं. बघा 2019च्या निवडणुकीची मी आकडेवारी पण काढली. 39,50,000 ईव्हीएमचा वापर आपण तिथं केलेला आहे आणि त्यावेळेला व्हीव्हीपॅट म्हणजे त्याचा सरळ त्याचा मोठा अर्थ असा आहे की वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल किंवा ट्रेल की जी तुम्ही जे मतदान केलेलं असतं त्याची एक चिठ्ठी येते. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की विश्वासार्हता वाढवण्याच्या दृष्टीनं व्हीव्हीपॅटची संख्या तुम्ही वापरा. मी अनेक वेळेला ईव्हीएमच्या वापराबद्दलचे डेमो केलेले आहेत. आता हे माल फंक्शन म्हणजे ईव्हीएम हे माल फंक्शन होऊ शकतं असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ काय बघा. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स ईव्हीएम्स are designed with multiple layers of security to minimize the risk of malfunctions or tampering. However, like any electronic device, EVMs are not completely immune to technical issues. EVM मध्ये तांत्रिक गोष्टी उभा राहू शकतात. Malfunctions can occur due to various reasons including म्हणजे त्याच्यात तांत्रिक गोष्टी काय उभा राहू शकतात. हॅकिंग आणि मालफंक्शन ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. टेक्निकल ग्लिचेस. EVMs, like any electronic device, can experience technical glitches or failures. This might be due to issues with the hardware or software component. दूसरा, power fluctuations. Sudden power fluctuations or electrical disturbances can potentially affect the functioning of EVMs. 2. ह्युमन एरर. तिसरा मुद्दा म्हणजे मालफंक्शन कुठं होऊ शकतं. एक टेक्निकल ग्लिचेस, पॉवर फ्लक्च्युएशन्स, ह्युमन एरर.
Errors during the setup of operations of EVMs either by election officials or voters can lead to malfunctions. आणि 4, environmental factors. Extreme environmental conditions such as high temperature or humidity can impact the performance of electronic devices including EVMs. म्हणजे एकदा मालफंक्शनचा इश्यू क्लिअर झाला तर निसंदिग्धपणे आपण इलेक्शन कमिशनच्या दाव्याप्रमाणे ईव्हीएम्स हॅक का होऊ शकत नाहीत याबद्दलचं इलेक्शन कमिशननं दिलेलं उत्तर असं आहे की ईव्हीएम ह्या कुठल्याही फोनला जोडल्या गेलेल्या नाहीत. ईव्हीएम एक हार्डवेअर आहे की जे फक्त एका विशिष्ट उद्देशासाठी तयार करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये अपडेट केलं जात नाही. ईव्हीएम ह्या ना ब्लूटूथला जोडल्या गेलेल्या आहेत, ना कुठल्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला जोडल्या गेलेल्या आहेत, ना कुठल्या इंटरनेट कनेक्शन्सला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळं इलेक्शन कमिशननी जे सिद्ध केलं आहे वेगवेगळ्या पातळीवरती त्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की इलेक्शन कमिशनच्या मताप्रमाणे ईव्हीएम्स हॅक होत नाहीत. आणि अगदीच एक साधी गोष्ट आहे, व्हीव्हीपॅट जे असतात, तुम्ही आणि मी पण मतदान केलेलं आहे, असं कधी झालंय का की तुम्ही आणि मी जे मतदान केलं, ज्या राजकीय पक्षाला आपण मतदान केलेलं आहे त्या राजकीय पक्षापेक्षा वेगळी चिट तुमच्या हातामध्ये आली? ग्रामपंचायतीच्या निवडणुका आपण बघतो, ग्रामपंचायतीचा जो मतदानाचा टक्का आहे तो मर्यादित आहे. समजा एखाद्या पक्षानं खूप जोर लावला आणि तिथं त्याचा पराभव झाला, तर तो पक्ष हे शोधू शकतो, कारण आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या पातळीवरती कुठल्या राजकीय पक्षाला किती कशी मतं मिळाली. बाय द वे, विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला गावनिहाय मतदानाचा ट्रेंड कळतो आणि त्यातनं हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तर केव्हाही सिद्ध करू शकले असते की व्हीव्हीपॅट ज्या होत्या त्यापेक्षा प्रत्यक्ष निकाल वेगळा आलाय, असं अद्याप कुणीही सिद्ध केलेलं नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशन, बाय गोईंग विथ द वर्डिक्ट ऑफ इलेक्शन कमिशन, की ज्या इलेक्शन कमिशननी वारंवार आव्हान करून सुद्धा कुठलाही राजकीय पक्ष या ईव्हीएम हॅक करू शकता किंवा होतात या हे प्रूव्ह करू शकलेला नाहीये. त्यामुळे निसंदिग्ध शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की ईव्हीएम हॅक होत नाहीत. बरं, ईव्हीएम ह्या जर तुम्ही महसूल यंत्रणेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी ज्यांची परिचय असेल किंवा तुम्ही इलेक्शन जेव्हा होतात तेव्हा डोळ्यासमोर आणा की ईव्हीएम्स ह्या विशिष्ट पद्धतीनं स्टोअर केलेले असतात, त्या गोदामात असतात. अलीकडे तर महाराष्ट्रात खूप सारे ईव्हीएमसाठीचे गोदाम बांधले गेलेले आहेत. राजकीय प्रत्यक्ष मतदानाच्या आधी त्याचे डेमो होतात, ते राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवले जातात. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर राजकीय पक्षाच्या सह्या घेऊन त्या ईव्हीएम्स या पुन्हा स्टोअर केले जातात. म्हणजे बरं, तिथे सीसीटीव्ही फुटेजेस पण असतात, म्हणजे सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल असतात, अलीकडे ती व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं पब्लिक ग्लेअरपासनं म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोरच ईव्हीएम कायमस्वरूपी असतात. त्यामुळे तिथेही त्या हॅक केल्यात असं म्हणता येत नाही. आता जी गोष्टच इलेक्शन कुठल्याही इंटरनेट कनेक्शनला जोडली गेलेली नाहीये तर ती हॅक करणं शक्य नाही. आणि जर तुम्हाला हॅक करायचं असेल तर ती महसूल यंत्रणेनं लावलेल्या इलेक्शनच्या पूर्ण मशिनरीच्या साह्यानंच तुम्हाला ती करावी लागेल, विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. आता ह्याचा निवाडा झाल्यानंतर कोणताही विरोधी पक्ष हे असं का म्हणतो, त्याचं सिंपल कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीनं हा जो विजय मिळवला आहे त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. आणि ती अस्वस्थता असं दाखवते की 2024च्या निवडणुकीमध्ये श्री नरेंद्र मोदी यांना जर चॅलेंज करायचं असेल तर आपलं केडर, आपली विचारधारा आणि आपल्यासोबत असलेले मित्रपक्ष यांचं मोराल कमी होता कामा नये. सोबत जे मतदार आपल्याला मानतात किंवा जे संभावित कुंपणावरचे मतदार आहेत त्यांच्याही मनामध्ये संशय निर्माण करायला हवा. आणि त्यासाठीच अशा पद्धतीनं हे सांगितलं गेलेलं असावं की ईव्हीएममध्ये हा ईव्हीएमचा विजय आहे किंवा ईव्हीएममुळे भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय. कालपासून तुम्ही आणि मी वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण ऐकलेलं आहे, मी पण विश्लेषण केलंय. जर या निवडणूक निकालाचे टेकावेज म्हणजे यातनं काय आपण काढायला हवं, एक, श्री नरेंद्र मोदी यांची हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये असलेली लोकप्रियता आजही कायम आहे. काँग्रेस पक्षानं एका प्रादेशिक पक्षाचा तेलंगणामध्ये पराभव केला, पण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाला पराभूत करू शकला नाही. काँग्रेस पक्षाचं स्थानिक नेतृत्व ही ह्या पक्षाची स्ट्रेंथ आहे, परंतु त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व ही त्यांची लायबिलिटी आहे. वाईस वर्सा कुठलाही चेहरा न देता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीनं जो विजय मिळवला तो नरेंद्र मोदी यांच्या नावावरती आहे. म्हणजे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय नेतृत्व
ही भारतीय जनता पार्टीची स्ट्रेंथ आहे. कदाचित आता प्रादेशिक पातळीवरचं त्यांचं नेतृत्व ही त्यांची लायबिलिटी होती, जशी त्यांनी अँटी इन्कम्बन्सी कमी करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय पातळीवरचे अनेक लोक खासदार हे या निवडणुकीमध्ये उभा केले. भारतीय जनता पार्टी हा सतत निवडणुका आणि राजकारणाच्यामध्ये गुंतलेला राजकीय पक्ष आहे. तुम्ही जर खासगीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर ते एक वेळेला तुम्हाला असं म्हणतील की ह्या पक्षामध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी होणं ही नसती कटकट आहे. कटकट या अर्थाने की त्यांना सतत काही ना काहीतरी काम दिलेलं असतं आणि ते त्याचे फीडबॅक सुद्धा भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी ही कायमस्वरूपी घेत असतात. सोबत नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, त्यांच्या योजना, त्या योजना लोकांपर्यंत डिलिव्हर कशा होतील हे त्यांनी केलेले प्रयत्न आणि अजूनही असा मतदार की ज्या मतदारांचा नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास आहे, भले त्यांना नरेंद्र मोदी यांना मतदान टाकायचं आहे, भारतीय जनता पार्टीला नाही किंवा त्या विचारसरणीला नाही, त्याला न मिळत असलेला पर्याय म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांच्या समोर कुठलाही पर्याय नाही. या सगळ्या गोष्टी समोर असताना विरोधी पक्ष हे जाणीवपूर्वक ईव्हीएम आणि तत्सम गोष्टी करतायत, कारण त्यांना 2024च्या निवडणुकीमध्ये कुठला ना कुठला तरी अजेंडा हवा आहे. त्यांना आपल्या कार्यकर्त्याचं बळ कमी होऊ द्यायचं नाहीये. त्यांना मतदारांच्या मनामध्ये जर संभ्रम निर्माण होत असेल तर तो राहावा अशीच इच्छा आहे. अदरवाईज जी गोष्ट टाइम अँड अगेन प्रूव्ह झालेली आहे, जी वेगवेगळ्या न्यायालयाच्या पातळीवरती प्रूव्ह झालेली आहे, त्या गोष्टीबद्दल सतत संशय निर्माण करणं याच्यात काय शहाणपण आहे? याच्यामध्ये एकच शहाणपण आहे की भारतीय जनता पार्टीला जर पूर्णपणे या विजयाचं श्रेय दिलं तर मग 2024ची निवडणूक ही जवळपास विरोधी पक्षांनी गमावल्यासारखी. अर्थातच 3 महिन्याचा वेळ आहे. याच्यातनं पण एक महत्वाची गोष्ट जी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अनुकूल आहे ती अशी आहे, काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीतला वोट शेअर कमी झालेला नाही. अगदी राजस्थानमध्ये सुद्धा त्यांना जे काही खूप मोठं अपयश येईल असं जो तिथला ट्रेंड होता, जो मागच्या वेळेला खरा नव्हता, वसुंधरा राजे यांचं सरकार जाताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने चांगला परफॉर्मन्स केला होता, तशीच स्थिती राजस्थानमध्ये आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचा मतदानाचा जो नेहमीचा टक्का असतो तो कमी झालेला नाही. अजून केंद्रीय पातळीवरती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची जी अलीकडच्या काळात वाढलेली ऍक्सेप्टन्स आहे त्याची सुद्धा परीक्षा होणं बाकी आहे. तो काही पॉझिटिव्ह गोष्टी पण विरोधी पक्षासाठी आहेत. आणि बाय द वे आणखी 3 महिन्याचा काळ आहे. या 3 महिन्याच्या काळामध्ये विरोधी पक्ष काही वेगळं नेरेटिव्ह सेट करू शकतात. थांबूया आपण इथे. जी महत्वाची दिवसभरातली घडामोड असते ती घडामोड तुमच्या समोर घेऊन येण्यासाठीच मधली ओळ आहे आणि ते तुम्ही खूप मोठ्या संख्येने बघता आहात, त्याबद्दल तुमचे आभार. काही महत्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करत राहा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.